इसिस या दहशतवादी संघटनेने तिसरा व्हिडिओ जारी केलाय। डेव्हिड हेन्स या ब्रिटिश नागरिकाला मारल्याचा दावा इसिसने केलाय। डेव्हिड हेन्स यांचा शिरच्छेद केला गेलाय। अमेरिका आणि इंग्लंड यांच्या हात मिळवण्याच्या विरोधात हे कृत्य केल्याचं इसिसने म्हटलं आहे। डेव्हिड हेन्स हे पर्थ इथले रहिवासी असून त्यांना 2 मुलं आहेत। डेव्हिड यांना इसिसकडून ठार मारण्याची धमकी मिळाली होती अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। यापूर्वीही 2 अमेरिकन पत्रकारांना इसिसने ठार मारलं होतं। जेम्स फॉली आणि स्टीव्हन सोटलॉफ यांचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ इसिसने यापूर्वी जारी केला होता। इसिसला उद्ध्वस्त करून अशी गर्जना 9/11च्या स्मृती दिनाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केल्यावर आता ते जोरदार कामाला लागलेत। निवृत्त मरीन कोर जनरल जॉन ॲलन यांची त्यांनी इसिस विरोधातल्या अभियानासाठी नियुक्ती केली आणि अमेरिका प्रणित इसिस विरोधात लढत असलेल्या आंतरराष्ट्रीय फौजांचं नेतृत्व जनरल ॲलन यांच्याकडे देण्यात आलंय। अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉन केरी यांनी ही घोषणा केली। अमेरिकेतले सर्वाधिक अनुभवी लष्कर प्रमुख अशी त्यांची ओळख आहे। 2011 ते 2013 या काळात त्यांनी अफगाणिस्तानमध्ये खडतर काळात अमेरिकन फौजांचं नेतृत्व केलं होतं। अनबरमध्ये सुन्नी उठावादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या मोहिमेचं उपप्रमुखपद भूषवलं होतं। इसिसशी सामना करण्याची कुवत सध्या फक्त अमेरिकन फौजेमध्ये आहे असं मत मध्यंतरी जनरल ॲलन यांनी व्यक्त केलं होतं। इसिसवर मात करण्यासाठी त्यांच्या पुरवठा स्तोत्रांवर कठोर प्रहार करण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। डेव्हिड हेन्स या ब्रिटिश नागरिकाची इसिसकडून हत्या केल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ट्विटरवरून काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। डेव्हिड हेन्स यांची केलेली हत्या हे शुद्ध वाईट कृत्य आहे असं म्हणतायत कॅमेरून। तर हेन्स यांच्या कुटुंबियांनी दर्शवलेल्या विलक्षण धैर्याबरोबर माझं हृदय आहे। डेव्हिड हेन्स यांची केलेली हत्या हे शुद्ध वाईट कृत्य आहे असं कॅमेरून यांनी म्हटलेलं आहे आपल्या ट्विटरवरती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।